तर आता बातमी आहे नागपुरातून। नागपुरातील प्रसिद्ध सैफ विष्णू मनोहर यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी 15,000 लिटर क्षमतेची कढई जी आहे ती बनवलेली आहे। या कढईमध्ये अयोध्येत प्रसाद जो आहे तो बनवला जाणार आहे। 7,000 किलोंचा हलवा यामध्ये केला जाणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांनी। अयोध्येमध्ये 500 वर्षानंतर श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे। त्यासाठी सर्व देशातून वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वस्तू जात आहे। मात्र नागपूर एक त्यामध्ये खास आहे आणि नागपुरातून 15,000 लिटर अन्न शिजवता येईल एवढी मोठी विशाल अशी कढई प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलेली आहे आणि ते त्यामध्ये अयोध्येमध्ये हलवा बनवणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी ही कढई बनवलेली आहे आणि ही कढई अयोध्येच्या मंदिराला डोनेट सुद्धा ते करणार आहे। म्हणजे नागपूरची कढई अयोध्येमध्ये राहणार आहे। विशाल अशी कढई जी आहे ती अयोध्येत राहणार आहे। 2,000 किलो वजनाची ही कढई जी आहे ती अयोध्येला जाणार आणि अयोध्येमध्ये नागपूरची आठवण नागपूरची ही कढई राहणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा हलवा सुद्धा त्या दिवशी जवळपास 1.5 लाख लोकांना प्रसाद म्हणून त्या ठिकाणी मिळणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।